नमस्कार। आज आपण पोहोचलो आहोत सिंगापूर शहरामध्ये आणि सिंगापूर शहर हे प्रगतशील आणि प्रसिद्ध शहर आहे। अशा या शहराविषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत। सिंगापूरचा अतिशय सुंदर असा रोचक इतिहास आहे। सिंगापूरचा हा इतिहास खूप मजेदार आहे। छोट्या बेटावरून आज जगातील सर्वात प्रगत देशापैकी एक होण्यापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे। सिंगापूरची स्थापना प्राचीन काळ सुमारे 14व्या शतकात सिंगापूरला तेमासेक या नावाने ओळखले जात होते। नंतर सुमारे 1299 मध्ये सुमात्राचा राजकुमार संग नीला उतामा यांनी येथे वस्ती केली। त्यांनी एका सिंहाला पाहिल्यामुळे या ठिकाणाला सिंगापुरा संस्कृत मधील सिंह प्लस पूर सिंहाचे शहर असे नाव दिले। ब्रिटिश काळ 1819-1963 मध्ये अधिकारी सर स्टॅमफर्ड रॅफल्स यांनी सिंगापूरला ब्रिटिश व्यापार केंद्र म्हणून स्थापन केले। त्यांनी येथील स्थानिक राजाशी करार करून ब्रिटिश वसाहत म्हणून सिंगापूरचा विकास सुरू केला। याच काळात सिंगापूरने आशियातील एक प्रमुख बंदर म्हणून मोठी प्रगती केली। मलेशिया सोबत एकत्रीकरण सिंगापूरने 31 ऑगस्ट 1963 रोजी ब्रिटन पासून स्वातंत्र्य मिळवले आणि 16 सप्टेंबर 1963 रोजी मलेशिया संघराज्यात सामील झाले होते। परंतु राजकीय मतभेदामुळे सिंगापूरला मलेशियामधून वेगळे केले गेले आणि 9 ऑगस्ट 1965 रोजी सिंगापूर एक स्वतंत्र राष्ट्र बनले। हा दिवस आज राष्ट्रीय दिन नॅशनल डे म्हणून साजरा केला जातो। स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान ली क्वान यू यांच्या नेतृत्वाखाली सिंगापूरचे अवघ्या काही दशकात गरीब बेट राष्ट्रापासून ते आशियाचा आर्थिक तंत्रज्ञान केंद्रबिंदू बनण्यापर्यंतचा चमत्कारिक प्रवास केलेला आहे। सिंगापूर या देशाने प्रगती केलेली आहे। छोट्याशा जागेमध्ये विकास केलेला आहे आणि आपण बघू शकता की या ठिकाणी समुद्र किनारपट्टी किती विकसित झालेली आहे, किती स्वच्छ आणि चांगल्या प्रकारे ही समुद्र किनारपट्टी विकसित झालेली आहे। आणि या ठिकाणी आपण हिरवळ पाहू शकता। ही सुंदरशी हिरवळ आहे। ही समुद्र किनारपट्टी स्वच्छ दिसत आहे। या ठिकाणी अनेक शिप्स आहेत, अनेक पर्यटक या ठिकाणी भेटी देत आहेत। सिंगापूरला एक आकर्षक, रम्य आणि प्रसिद्ध असं नाव प्राप्त झालेलं आहे। सिंगापूरला अनेक देशातील नागरिकांनी भेटी देऊन एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ असं बनवलेलं आहे। आपल्याला पाहता येईल की या ठिकाणी अनेक पर्यटक आहेत आणि सिंगापूरला खूप प्रसिद्धी आलेली आहे। आपणही आपल्या जीवनामध्ये या छोट्याशा शहराला, छोट्याशा देशाला भेट देऊ शकता, पाहू शकता। सिंगापूरची आपण भेट घेऊ शकता आणि सिंगापूरमधील बरीच माहिती, बरेच पर्यटक स्थळ, बरेच पर्यटक, बरीचशी उत्कृष्ट ठिकाणे आपल्याला पाहता येईल। या बाजूला आपण बघत आहोत की समुद्र आहे, परंतु समुद्राच्या किनारपट्टीवर कुठली घाण, केर, कचरा नाही। अक्षरशः या समुद्र किनारपट्टीवर अनेक नागरिक येत आहेत। खूप स्वच्छता आपल्याला दिसत आहे आणि आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत की जेथून आपल्याला सिंगापूरचं दर्शन होत आहे। आपण या सिंगापूर शहराला भेट देणं आवश्यक आहे आणि या ठिकाणी प्रदूषण मुक्त असं सिंगापूर शहर आहे। तसेच भ्रष्टाचार मुक्त हे सिंगापूर शहर आहे। शिस्तीचं हे शहर आहे। देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने येथे हातभार लावलेला आहे आणि प्रत्येक नागरिकाच्या हातभारामुळे, प्रत्येक नागरिकाच्या सहभागामुळे सिंगापूर हा एक प्रगतशील आणि एक सर्वात अग्रेसर असा देश ठरलेला आहे आणि यामुळे सिंगापूरला महत्त्वाचं वैभव प्राप्त झालेलं आहे। ही सुंदर उंचीवर असणारी हिरवळ, ही स्वच्छता, या अनेक देशातून आलेल्या नागरिकांचा सहभाग हेच सिंगापूरच्या यशाचं प्रतीक आहे आणि हीच सिंगापूरच्या कामाची पावती आहे। आणि या सिंगापूर शहराला आपण नक्कीच भेट द्या आणि सिंगापूर शहराची पाहणी करा। जय हिंद, जय भारत, धन्यवाद।